अब्दुल, ओय आम्हा सगळ्यांसाठी डबल थंड सोडा बनव यार. अरे सोडी भाऊ, आज मी तुम्हा सर्वांना सोड्यात बर्फ नाही, बर्फात सोडा टाकून पाजणार आहे. ऑन द रॉक्स ओय अब्दुल, मजा येणार आहे. येस. अरे काय मजा येणार रे सोडी. एवढा थंड सोडा प्यायलो ना तर आपला गळा बसेल इकडे. तू थंड घे ना बाबा. खरी गोष्ट आहे. हो, आणि असंही हिवाळा सुरू झाला आता. तुला पाहून वाटतंय. ओय यारो, ओय थंडीतच तर थंड थंड सोडा प्यायला मजा येते. हा, पण सोडी हल्ली मुंबईमध्ये कुठे एवढी थंडी पडते भाऊ. अरे थंडी तर आमच्या बचाव मध्ये पडायची. हा हा हा, अरे एवढी थंडी पडायची की असे दात असे व्हायचे. ओ जेठाप्रा, आमच्या श्री अमृतसर मध्ये सुद्धा असंच व्हायचं. इतकी भयंकर थंडी पडायची की वाटायचं गोधडीच्या आत घुसून असं झोपून राहावं. हो 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 सोडी, काय आठवण करून दिलीस त्या थंडीच्या दिवसांची. ते छोटे दिवस, त्या मोठ्या रात्री, हाय हाय हाय. आणि गोधडीत पडून राहायचं आणि मोठ्या मोठ्या रात्रींमध्ये मस्त मस्त गप्पा. हा भाऊ, मित्रांसोबत सर्व एकाच गोधडीमध्ये घुसलेत आणि सर्व गोधडी खेचतायत. इकडून हवा येते, इकडून हवा येते, अरे इकडून हवा येते. हे बघायचं की हवा कुठून येते आणि एकदम बर्फासारखी थंड जमीन आणि कवळं कवळं ऊन. वा वा वा, मेहता साहेब, तुम्ही तर मला माझ्या लहानपणीच्या बच्चावच्या दिवसांची आठवण करून दिली. मला सुद्धा गावाकडचे थंडीचे दिवस आठवले. मित्रांनो, जर अशा थंडीचा अनुभव मुंबईत घ्यायचा असेल तर सकाळी एक दिवस 6 वाजता उठून फिरायला जाऊया. काय म्हणता? अरे डॉक्टर, आधी सर्व लोक कसे जातील. जेठालाल तर 10 वाजता उठतो. एक काम करा अय्यर भाऊ, आज रात्री तुम्ही माझ्या घरी येऊन झोपा. तेव्हाच तर तुम्ही बघू शकाल ना की मी सकाळी 6 वाजता कसा उठू शकतो ते. अरे जेठालाल, मी तर मस्करी करत होतो. खूप मस्करी करतात गोकुल हो बोले. तर मी पण मस्करीच करत होतो. बोलो ना गोकुल ढोमले खूप मस्करी करतात. अरे थंडीचा विषय सोडा आणि थंडीची मजा घेण्यासाठी थंड थंड सोडा प्या. हे घ्या हाती भाऊ, हे घ्या. घ्या घ्या. दे दे बाबा, हे घ्या. येऊ दे येऊ दे येऊ दे येऊ दे. थंड थंड सोडा. हा दे दे दे. मस्त. हा खूप थंड आहे, थंड आहे, जबरदस्त आहे, जबरदस्त. ओ यारो, ओय आजचा हा सोडा मस्त मस्त भयंकर गुलाबी थंडीच्या नावे. अब्दुल, खूपच थंड आहे बाबा. मजा आली. अब्दुल, काय टेस्टी सोडा बनवलाय. थँक्यू. अब्दुल, प्रत्येक वेळी तू एवढा टेस्टी सोडा कसा काय बनवतोस रे? अरे सिंपल आहे पोपटलाल. एकच काम आपण सारखं सारखं केलं ना तर परफेक्शन येऊनच जात. जेठालाल, परफेक्शन. तेच तर बोललो ना भाऊ, परफेक्शन. जेठालाल, परफेक्शन नाही, परफेक्शन. तू ना असं सारखं सारखं परफेक्शन बोलत राहशील ना तर परफेक्शन येऊनच जाईल. ओ यारो, एवढा थंड थंड सोडा आहे. ओ एक आणखीन तर हवाच की नाही. खरी गोष्ट आहे. ओय अब्दुल, आपल्या मित्रांसाठी एक एक थंड थंड सोडा पुन्हा बनव. अरे नको अब्दुल, राहू दे. अरे भाऊ सोडी, अजून हा सोडा संपला नाही. आणखीन एक सोडा घेतला तर लेट होईल. सकाळी ऑफिसला पण जायचंय भाऊ. ओ ठीक आहे मेहता साहेब, या गुड सोड्याला गुड गुड करत पिऊन गुड नाईट करूयात. म्हणजे उद्या सकाळी मस्त गुड मॉर्निंग होऊन जाईल. बरं वाटलं. ओम मित्राय नमः, बाणवे नमः, खगाय नमः, सूर्याय नमः, भूषणाय नमः, हरिणगर्भाय नमः, मरीच्याय नमः, आदित्याय नमः, सवित्रे नमः, भास्कराय नमः. आदि देव नमस्तुभ्यं, प्रसीद मम भास्कर, दिवाकर नमस्तुभ्यं, प्रभाकर नमोस्तुभ्ये. बबिताजी काय करत असतील? जेठालाल, आज सूर्य इकडून उगवलाय का भाऊ? इकडे का बघतोय? नाही नाही, मी तर पक्षाला बघत होतो. पक्षाला? हा, तो मस्त असा चवीने काहीतरी खात होता. तर त्यालाच बघत होतो. पक्ष्यांचं नशीबही माझ्यापेक्षा चांगलं आहे जेठालाल.
का? अरे का काय, तूच म्हणालास ना चवीने काही खात होता. मला बघ, चवीने खायला काही मिळतच नाही. पक्षी पण चवीने खातो, आपल्या मर्जीने खातो, पण मी नाही खाऊ शकत. अरे अरे, तुम्हाला तर नाश्त्यामध्ये सुद्धा पालापाचोळ्यात मिळत असेल नाही? जेठालाल, नाश्ता, लंच, डिनर, दिवसात जेवढं खाणं असतं ना, प्रत्येक खाण्यात मला हेच खावं लागतं, पालापाचोळा आणि असंच काही बाई. ओ हो, चला, पण तसं पाहिलं तर एक गोष्ट तर आहे की हे सगळं खाऊन तुमची तब्येत तर चांगली राहते ना. अच्छा, हे सगळं खाऊन तब्येत चांगली राहते तर एक काम करूया ना जेठालाल, आजपासून तू पण खायला सुरू कर. हेच खाल्लं हेच काय बाई. हो ना, काकाजींना सांगतो आजपासून जेठालाल हेच काय. अरे हे काय बोलणं झालं भाऊ, तुम्हाला चांगलं जेवण मिळत नाही तर तुम्ही माझं जेवण का खराब करताय? मग तू का बोलतोय जेठालाल की तब्येतीला चांगलं असतं? तुला तुझ्या मित्राची काळजीच नाहीये? अरे मी तर हकारात्मक पद्धतीने या गोष्टीकडे पाहत होतो भाऊ. तुम्ही सुद्धा हकारात्मक पद्धतीने ह्याच्याकडे पाहिलं तर ते एवढं वाईट नाही वाटणार तुम्हाला. अरे कसं हकारात्मक पद्धतीने बघू जेठालाल, कसा विचार करू? हे सगळं खाऊन खाऊन माझे विचारच कार्यात्मक झालेले आहेत. हो हो हो, एक काम करा मेहता साहेब, काय? इकडे या ना. बोल. नाश्ता करायला माझ्या घरी या आता. पद्मावती भोजनालयामधून मस्त गरमागरम चटकदार नाश्ता आला असेल. अच्छा, नाही यार जेठालाल, अंजली. यार तुम्ही अंजली वहिनीला एवढा घाबरता कशाला? अरे घाबरतो कोण जेठालाल? नाही घाबरत मी. बस तर मग सांगून या त्याला की मी आज चाललोय जेठालालच्या घरी नाश्ता करायला, या लवकर. जेठालाल यार. अहो मेहता साहेब, तुम्ही तर हुशार माणूस आहात, काहीतरी बहाणा बनवून या ना भाऊ. तुम्हाला थोडं सर्व शिकवायला लागतं, या ना. जेठालाल, मसालेदार नाश्ता करायला मन तर असुसलंय, पण हो तर मग या ना भाऊ. अच्छा, करतो, काही ना काहीतरी करतो. आता येतो पटकन. बिचारे मेहता साहेब, मोठ्या मोठ्या विचारांचे धनी, खाण्याच्या बाबतीत बिचारे खूप दुःखी आहेत. वाटतंय आज आपल्याला उपाशीच राहावं लागेल जेठ्या. का बापूजी? अरे का काय, पद्मावती भोजनालय तो नाश्ता आलाच नाही. घ्या, आज काय झालं पद्मावतीला? काय माहित, फोन करून विचार. हा, अरे हा भुवन भाऊ, काय झालं भाऊ, अजून नाश्ता आला नाही? ओ हो ओ, अच्छा अच्छा, बरं ठीक आहे. काय झालं? त्यांच्या आचार्याची तब्येत अचानक बिघडली आहे. ते कामावर तर आले होते, पण तब्येत बिघडली म्हणून परत निघून गेले घरी. अरे आजोबा, मला खरंच खूप भूक लागली, चला ना पटापट नाश्ता करूया. अरे बेटा, पद्मावती भोजनालय तो नाश्ता आलेलाच नाहीये आणि येणार पण नाहीये बेटा. ते त्यांच्या आचार्याची तब्येत बिघडली आहे. एक काम करा, तुम्ही दोघे बसा, मी खाकरा घेऊन येतो. नको नको आजोबा, खाकरा नको. नाश्त्यामध्ये काही गरमागरम असतं ना तर मजा आली असती. हो बापूजी, खाकरा राहू दे ना. एक काम करा ना, बाहेरून काहीतरी मस्त गरमागरम नाश्ता मागवून घेऊया. टपू, ते मोबाईलच्या ऍप मधून मागव ना. ठीक आहे. ऍप? हो बापूजी, आजकाल ते सर्व मोबाईल मध्ये नवीन सिस्टीम आली आहे. तुम्हाला जे खायचंय, ज्या हॉटेल मधून मागवायचंय, ते मोबाईल मध्ये ऑर्डर करून द्या. इकडे घर बसल्या बसल्या खाणं घरी येऊन पोहोचतं. हाजीर, सगळं मोबाईलवर होऊन जातं बापूजी. बोला, तुमच्यासाठी काय मागवू? अरे नाही भाऊ, हॉटेल मधून मागवायची काय गरज आहे? अरे देवाने आपल्याला हे हात दिलेले आहेत ना, आपण आपल्यासाठी नाश्ता पण बनवू शकत नाही. मी काहीतरी बनवतो. नाही नाही बापूजी, तुम्ही राहू द्या. अच्छा, तू बनवतोय? नाही नाही, टप्पू आहे ना, टप्पू बनवेल. मी? हो, तू छोटी दया आहेस ना बाळा. मम्मीने शिकवलंय ना सर्व काही. हो, शिकवलंय ना. हा, तर मग बनव बनव जा. एक मिनिट टप्पू, थांब. ए भाऊ, त्याला त्याच्या मम्मीने शिकवलंय तर तुलाही तुझ्या बापाने शिकवलंय. लक्षात आहे? तू जेव्हा लहान होतास तर मी तुला खिचू बनवायला शिकवत होतो आणि तू बनवत पण होतास. लक्षात आहे ना? हो हो बापूजी, ते कसं विसरू शकतो, लक्षात आहे ना बापूजी. हा तथा फटाफट सगळ्यांसाठी गरम गरम खिचू बनव. आता कधी? उद्या? नाही, तसं नाही, म्हणजे ठीक आहे. आणि खिचू कसं बनवतात लक्षात आहे ना? येत आहे ना? हो हो हो. मग बैलासारखा बुगू 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 काय करतोय? हो, असं बोलतात. हो हो म्हण. हो, शाबास. जा आता बनव. जेठांकल, काय बनवायला जात आहात तुम्ही? गोली, पप्पा खिचू बनवायला जातात. हे खिचू? अरे ते तर दया आंटी पण काय मस्त बनवायच्या. वरून ते तेल टाकून
आणि मिरची टाकून खूपच टेस्टी लागायचं. खायला पण मजा यायची. जेठांकल, तुम्ही दया आंटी सारखं सेम बनवा. बरं. ते काय ना जेठांकल, खाण्याच्या बाबतीत काही गडबड झाली ना तर मजा नाही येत. हो ना. चला. आणि जेठांकल ऐका, थोडं जास्त बनवा. हा घ्या बोला. हो ते तर बेटा तुला पाहिल्या बरोबरच मनात पक्क केलं मी. थँक्यू जेठांकल. मजा येईल टप्पू. खिचू. अपूजींना होत तर बोललो, पण मला बिलकुल लक्षात नाही खिचू कसं बनतं. अरे या पद्मावतीच्या आचार्याला काय आजच आजारी पडायचं होतं. दुष्काळात 13वा महिना. त्या मेहता साहेबांना पण नाश्त्याला मी आजच बोलवलं. काय करू. चला बनवावं तर लागेल. आपलं आणि या लोकांचं नशीब, दुसरं काय. कुठून सुरू करू. फोन ने त्यालाच फोन करून विचारून घेतो ना. हॅलो. हॅलो माय डिअर भाऊजी. हॅलो. 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 एक मिनिट. हॅलो. बोला बोला माय डिअर भाऊजी. कट केला. अरे जेव्हा पण त्याला फोन करतो हा सुंदरच फोन का उचलतो. हॅलो. माय डिअर भाऊजी, तुम्ही माझा आवाज ऐकताच माझा फोन का कट केला. अरे कट नाही केला भाऊ, कट झाला आपोआप. तसं तू कुठे आहेस. मागे एवढा आवाज काय येतोय तुझ्या. माय डिअर भाऊजी, माय बिग ब्रदर पोची भाऊचा मुलगा कुशाग्रचं लग्न आहे. मी त्याच्या वरातीत मस्त नाचतोय. बोला बोला. अच्छा, तर पोची भाऊंनी मला नाही बोलावलं. मग मला तरी कुठे बोलवलंय. अरे इथं तुझं माझं असं काही नसतं. तुमच्या आणि माझ्या बहिणीच्या लग्नात मी कुठे त्यांना इन्व्हिटेशन दिलं होतं, तरी सुद्धा ते आले होते ना. अरे हा बंधुभाव असतो, प्रेम आपुलकी असते. न बोलवताही एक दुसऱ्याच्या कार्यात आपण जाऊ शकतो. अच्छा अच्छा अच्छा. हे सांग दया कुठे आहे. अरे ताईच्या फोनवर फोन करा ना. अरे मी दयाच्याच फोनवर फोन केलाय भाऊ. घ्या. ताईचा फोन येऊन गेला. ताईचा फोन आला म्हणजे त्याचं काय माय डिअर भाऊजी, आम्ही सर्व आपापले मोबाईल ना ते एका टोपलीत ठेवतो आणि सकाळी जो पण फोन हातात येईल ना तो घेऊन निघून जातो. अच्छा, मग आता दयाकडे कोणाचा फोन असेल. ते भाऊजी मी ते कसं काय सांगू शकतो. अरे तुम्ही ते काम काय ते मला सांगा ना. नाही भाऊ, तुला सांगून काही फायदा नाहीये. यात तू काहीच नाही करू शकत. अरे असं काय बोलताय माय डिअर भाऊजी. तुम्हाला तर माहिती आहे ना मी सर्व बंदरांचा व्यापारी आहे म्हणून. तुम्ही एकदा बोला तर खरं काय काम आहे. जर माझ्याकडून होऊ शकत नसेल तर मी सॉरी बोलून टाकेन, पण एकदा तुम्ही हिम्मत करून बोला तर सही. अरे भाऊ, ते पद्मावती भोजनालयामधनं आज नाश्त्याचा टिफिन नाही आला आणि बापूजींनी मला ते खिचू बनवण्याची ऑर्डर दिली आहे. अरे काय बोलताय तुम्ही भाऊजी, तुम्हाला खिच्चू बनवता येत नाही. अरे आमच्या गल्लीतल्या 5 वर्षाच्या मुलालाही खिच्चू बनवता येतं. अरे येतं भाऊ, मला पण येतं. हे तर फक्त बनवण्याची पद्धत मी दयाला विचारून कन्फर्म करणार होतो बस. अरे टेन्शन नका घेऊ भाऊजी, मी आहे ना. अरे खिच्चू बनवण्यात तर मी सुपर स्पेशलिस्ट आहे. ओ हो, खिचू बनवण्यातही. ही म्हणजे सर्वांना टोपी लावण्यात तुझी स्पेशालिटी ही माहिती आहे, पण हे खिचूचं आज माहिती झालं. काय नाही म्हणजे लोकांना, म्हणजे तुला खूप काही बनवता येतं हे मला माहिती आहे, पण खिचू पण बनवता येतं हे आज कळलं ना. हा ना. मग चला मी तुम्हाला बनवायला शिकवतो. अच्छा भाऊजी,
मी तुम्हाला खिच्चू बनवायला शिकवू त्याआधी आपण जरा धंद्याची वार्ता करूया. साल्या माझ्या, हे खिचू कसं बनवायचं ते शिकवण्याचे पण पैसे घेणार तू माझ्याकडे? काय माय डिअर भाऊजी, मी पैशांची कुठे गोष्ट करतोय? मी तर तुमच्या फायद्याची गोष्ट करतोय आणि तुम्ही तर मस्करी करताय. माझ्या फायद्याची गोष्ट? काय काय माझा फायदा? माय डिअर भाऊजी, माझा मित्र आहे ना जिग्नेश, त्याचं मोबाईलचं दुकान आहे लिंकिंग रोडवर. त्याचं काय, त्याला दर महिन्याला 10 माय फोनची रिक्वायरमेंट असते. तो इतर कोणाकडून तरी फोन घेणार होता, तर मी त्याला सांगून टाकलं, अरे आपले भाऊजी आहेत ना, त्यांना धंदा दे. तर तो तयार झाला. अच्छा, आणि पेमेंट? धंद्यात बिलकुल मैत्री नाही, पेमेंट ऍडव्हान्स 100%. मी इकडे पेमेंट घेऊन टाकेन, त्यानंतर तुम्ही त्याला डिलिव्हरी द्या. ओके? वाह, थँक्यू. म्हणजे खिचू कसं बनतं हे शिकणं मला 10 लाखात पडणार. अरे भाऊजी विचार करू नका, डील फायनल करून टाका. हॅलो 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 भाऊजी. हॅलो, अरे घरात ना सिग्नलचा प्रॉब्लेम सुरू झालाय. हॅलो भाऊजी. भाऊजी. हॅलो. खिचू बनवण्याची पद्धत. अरे मी तर सुंदरला असंच बोललो होतो, इथे तर खरंच सिग्नलचा प्रॉब्लेम आहे. चक्र कधीपासून फिरतच राहिलंय. सोड, माझ्या हिशोबानेच बनवतो. अरे जेठ्या काय झालं? काय नाही बापूजी, ते भांडा पडलं जरा. अरे सांभाळून कर भाऊ. हो हो बापूजी. इकडे कढई कोणी ठेवली? आता हे कुठलं पीठ आहे काही कळत नाहीये. जे असेल ते बस. हे तर कमी पडेल. हे काय आहे? ओहो, हे तर चण्याचं पीठ दिसतंय. चण्याच्या पिठाच्या तर भजी मस्त बनतात. मग हे खिचूही मस्त बनेल. त्याच्यात हे टाकतो. आणखी एक डब्बा आहे. चला आणखी थोडं टेस्टी बनवूया. यात पण आणखी कुठलं पीठ असेल तर ते पण मिक्स करून टाकतो. हे ठीक आहे. अरे काय करतोय? काय नाही बापूजी, काय नाही. बस मस्त टेस्टी बनताय खिचू. जय जिनेंद्र काकाजी. अरे गुड मॉर्निंग गोली, तू पण इकडे आहेस? गुड मॉर्निंग अंकल. हा गुड मॉर्निंग. ये मेतूस ये. कसं येणं झालं? जेठालालने सांगितलं नाही काकाजी तुम्हाला? नाही का, काय झालं? अरे रे विसरला असेल. जेठालाल मला म्हणाला की आज नाश्ता मी इथेच करावा म्हणून मी इकडे आलो. पण तू एकटा का आलास? अंजली बेटी कुठे आहे? अंजलीला थोडं काम होतं, ती कामामध्ये बिझी होती म्हणून मी आलो. मेहता अंकल, खरंच त्यांना काही काम आहे की लपून छपून आलात? गुली बेटा, मी गपचूप काय येईन? मी काय घाबरतो अंजली आंटीला? मग मी फोन करून विचारू अंजली आंटीला. गोली बेटा, फोन करायची काय गरज आहे अंजली आंटीला? सोड ना, आपण आपल्या कामाची गोष्ट करूया बाळा. ते टप्पू काकाजी, ते टिफिन दिसत नाहीये, तो पद्मावती भोजनालयाच्या नाश्त्याचा टिफिन. ऍक्च्युली अंकल, पद्मावती भोजनालयातून टिफिन आलाच नाहीये. नाही आला म्हणजे आजही मला
मसालेदार चांगलं असं खायला मिळणार नाही? डोंट वरी मेहता अंकल, जेठा अंकल आपल्या सर्वांसाठी गरमागरम खिंचू बनवायला गेले आहेत. आजोबा खूप वेळ झालाय. हो. अरे जेठ्या चल भाऊ, किती वेळ? हा बस बस बापूजी, बनतोय, जबरदस्त बनतोय. लवकर या, माझ्या पोटात कावळे कावकाव करतायत. अरे वा, छोट्या हत्तीच्या पोटात कावळे कावकाव करतायत. होय बाबा, सगळे खिचू खिचू करतायत. केवढा खेचला गेला बनवता बनवता, म्हणूनच ह्याचं नाव खिंचू पडलं असावं. बनला असं वाटतंय. हा हा हा, मस्त सुगंध येतोय. बनला बनला. पोटात कावळे कावकाव करतायत. खिचू खिचू विचारत आहे. पोटात कावळे कावकाव करतायत. खिचू खिचू विचारत आहे. बस बस मुलांनो बस. अरे जेठ्या आण लवकर, किती वेळ? हा अदब, हा मुलाई जा, पापा खिलाए जा, होशियार. गरमा गरम स्वादिष्ट लाजवाब खिंचू पधार चुका है. वा वा. अरे जेठालाल, तू खिचू बनवू शकतोस भाऊ, हे तर कधी सांगितलंच नाही. मी छोटा होता तेव्हा बापूजींनी शिकवलं मला. अरे क्या बात है भाऊ, क्या बात है. वा. चल भाऊ चल, लवकर लवकर सगळ्यांना वाढ, सर्वांना खूप भूक लागली. हो हो. हा हा भाऊ, छोट्या हाथीच्या पोटात कावळे कावकाव करतायत. हत्तीच्या पोटातून. हा दे दे दे. जेठा अंकल, खूप मस्त सुगंधी येतोय. असं वाटतं जेठा अंकलने जोरदार बनवलंय. माझ्या तोंडाला तर पाणी सुटलंय यार. हे काय बनवलंय? खिचू. पण पप्पा, टेस्ट खूपच विचित्र आहे. अरे टप्पू, टेस्ट विचित्र कसली? यात तर टेस्टच नाहीये जेठालाल. काय म्हणताय? हो. हा तर मीठच नाहीये. मीठ राहून गेलं? अरे मीठ तर नाहीये, नीट शिजलं पण नाहीये. सॉरी सॉरी बापूजी, ते काय झालं की बऱ्याच वर्षांनी आज मी बनवलं, तर खरं तर मी विसरलो ना की याची बनवायची रीत, म्हणजे हे कसं बनवतात ते. हा तर भाऊ जेठ्या, मी तुला पहिल्यांदाच विचारलं होतं ना की लक्षात आहे ना तुझ्या की खिचू कसं बनवतात, तेव्हा तर बुगू 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 हो म्हटलं होतंस. मी हो म्हणालो नव्हतं बापूजी, तुम्ही माझ्याकडून हो म्हणवून घेतलं. मी तर फक्त बुगू बुगू बुगूच केलं होतं. पण जेठालाल, माझं काय? मला एवढ्या जोराची भूक लागली भाऊ. मी मोठ्या आशेने तुझ्याकडे आलो होतो की पद्मावती भोजनालयाचा टिफिन असेल, त्याच्यातून मसालेदार चटकदार चटपटीत नाश्ता खाईन. पण इथे येऊन मिळालं काय? बुगू बुगू. अरे भाऊ, याहून छान तर कारल्याचं मेथीचं सलाड आहे, त्यात कडूपणा तर आहे, पण या चवीला काय नाव देऊ? जेठालाल, हे कसं काय केलंच रे तू? जेठा अंकल, खुशी तर खूप दूरची गोष्ट आहे, पण हे खाऊन तर दुःख होतंय. काय करतोय? थोडं चाखून बघतो बापूजी. अरे आम्ही सगळे तुला सांगतोय ना की हे सगळं नीट नाही झालंय. तुझा आमच्यावरती विश्वास नाहीये. नाही, अशी गोष्ट नाहीये बापूजी. मी जरा बघू इच्छितो की शेवटी अशी एवढी मोठी काय गडबड झालीये, जरा कळेल तरी. राहू दे, टाकायची काही गरज नाहीये. हे बापूजी मला चाखू का देत नाहीयेत? अच्छा, समजलो. बापूजी. काय बापूजी? हसतोयस का तू? समजून गेलो मी. तुम्ही सर्व मिळून माझी मस्करी करताय ना? मिळून मला बकरा बनवताय. हे गोली, माझा बकरा करायची आयडिया तुझी होती ना? जेठालाल, हाथी परिवार कधी कोणाला बकरा नाही बनवत. अरे मेहता अंकल, बस करा, खूप झालं आता. एकतर इथे पोटात भुकू भुकू होतीये आणि तुम्ही हाती हाती करताय. चल ए भाऊ, बेटा गोली, चल चल, आता खूप झालं, नाटक बंद कर.
चला चला खा, मला माहितीये खूप स्वादिष्ट खिचू झालेला आहे. चला खा खा. अरे बोललो ना तुला, बरोबर नाही बनलंय. घे घे तू टाक, घे. नाही नाही, टाक तोंडात, टाक 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 तोंडात, टाक टाक टाक. सॉरी मेहता साहब. सॉरी गुलाब कुमार. सॉरी टप्पू. सॉरी बापूजी. अरे काय सॉरी जेठ्या, यापेक्षा बरं झालं असतं मीच बनवलं असतं. अरे आजोबा, आपण बाहेरून ऑर्डर केलं असतं तर बरं झालं असतं. अरे मी तर आतापर्यंत ऑफिसला पोहोचलो असतो आणि मस्त नाश्ता मागवून खाल्ला असता मी. हे बघ जेठ्या, जेव्हा पण खिचू बनवायचा असेल तर सर्वात आधी सर्व मसाले त्याच्यात टाकून त्याला उकळावं लागतं. त्यानंतर त्यात तांदूळाचं पीठ टाकावं लागतं. फक्त तांदळाचं पीठ? एक मिनिट आहे जेठ्या, तू तांदूळाच्या पिठासोबत आणखी पण कुठलं पीठ टाकलं होतंस? पीठ नाही बापूजी, पीठ. मी त्या तांदळाच्या पिठासोबत चण्याचं आणि गव्हाचं पीठही टाकलं होतं. अरे खिचू मध्ये गव्हाचं आणि चण्याचं पीठ कोण टाकतं जेठ्या? बापूजी ते तांदळाचं पीठ खूप कमी होतं आणि हा गोली बोलला ना की जरा जास्त बनवा म्हणून. तर मी म्हटलं आता काय करू, तर हे चण्याचं आणि गव्हाचं पीठ दिसलं तर मी म्हटलं की चला हे पण टाकून देतो, तर थोडं जास्त बनून जाईल ना. वा, तू पण एक मिनिट. हा भाऊ, तू खिचूला लाटण्याने नीट हलवलं होतस ना? लाटण्याने? अरे जेठ्या, फक्त कालथ्याने हलव नाही होत, नाहीतर पीठ एकजीव नाही होत आणि गठ्ठे पडतात. ते परफेक्ट पडलेत बापूजी. हे बघा, आता मला कळलंय की याची पद्धत काय आहे ती. परफेक्ट खिचू बनवण्याची पद्धत आता मला समजली आहे. तर एक 5 मिनिटं मला द्या, मी पटापट दुसरा खिचू बनवून आणतो मस्त. तांदूळाचं पीठ आहे? अहो ते तर मी आता अब्दुलला फोन करतो ना, आणून देईल पटापट. ठेव फोन, ठेव. आम्ही सर्व खाकरा खाऊन घेऊ. नको नको आजोबा, खाकरा नाही खायचंय. चल चल टप्पू, लवकर कॉलेजला जाऊ आणि कॅन्टीन मध्ये काहीतरी खाऊया. हो चालेल. बाय आजोबा, बाय पप्पा, बाय मेहता अंकल. बाय जेठा अंकल. बाय बेटा. सॉरी सॉरी. हा बेटा. इट्स ओके पप्पा, इट्स ओके. चल भाऊ जेठालाल, मी पण ऑफिसला निघतो. मेहता साहेब, एक 2 मिनिट थांबा, मी बापूजींना खाकरा देऊन मग मी निघतो. एकत्र निघूया, मला पण दुकानात जायचंय. नाही नाही भाऊ, तू दुकानात जा, मी खाकरा खाऊन घेईन. तू जा. बापूजी, मी हे सगळं ठेवून देतो ना तुम्हाला. अरे भाऊ, मी हे सर्व ठेवून देईन, खाकरा काढून घेईन आणि खाऊन सुद्धा घेईन. तू जा भाऊ, दुकानात जा. जय जिनेंद्र बापूजी. हा, जय जिनेंद्र. सॉरी. हा हे जा जा. अच्छा, येतो काकाजी. हो. यार जेठालाल, यार तुझ्या चक्कर मध्ये उपाशी राहिलो आज मी. अरे यार टेन्शन घेऊ नका ना, मी तुम्हाला शर्माजींचे समोसे खाऊ घालतो. चला. अरे जेठालाल, ज्यावेळी भूक लागते, इच्छा असते, त्यावेळी खायला मिळालं तर मजा आहे. आता काय खाऊ, सगळा मूडच खराब झालाय. नाही नाही, मूडलाही पकडून ठेवा आणि भुकेलाही पकडून ठेवा. मस्त खाऊया ना समोसे. चला चला. अरे भाऊ, ऑफिसला पोचायचंय. माझ्या आधी जर बॉस पोचला तर उत्तर देणं कठीण होऊन बसेल भाऊ. काय नाही होत भाऊ, कारण काय माझे कपडे तर छान दिसतायत ना. अय्यर, प्लीज डोंट वरी. गुड मॉर्निंग बबिताजी. गुड मॉर्निंग अय्यर. हाय, गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. गुड. क्या बात है अय्यर, नवीन नवीन सूट. पण इतका नर्वस काय तू? अरे मेहता साहेब, आज बाजून ऑफिस मध्ये नवीन बॉस आलाय. मला लवकर पोहोचायचं होतं पण लेट झाला आहे. ओ, नवीन बॉसच येतोय ना अय्यर भाऊ. तुम्ही तर असे नवराच होताय जसे नव्या नोकरीचा इंटरव्ह्यू द्यायला जाताय. सर्व बॉस लोक समजतात आजकाल भाऊ की मुंबईमध्ये इतकं ट्रॅफिक असतं की 10-15 मिनिट प्रत्येक जण लेट होतच होतो. नाही नाही जेठालाल, आमच्या फील्ड मध्ये असं नाही चालत. आमच्या फील्ड मध्ये टाइम इज मनी. मग तुम्ही थांबला का? निघा. अहो, आम्ही टॅक्सी बुक केली ना, तर त्याच्यासाठीच वेट करतोय. अय्यर भाऊ, काय करणार एवढे पैसे वाचवणार? टॅक्सी मध्ये काय जात आहे? एखादी गाडी विकत घ्या.
जेठालाल माझ्यापेक्षा जास्त पैसा तर तू कमवतोस, तू गाडी का नाही घेऊन टाकत? अरे भाऊ, माझ्या दुकानाच्या इथे तर पार्किंगच नाहीये ना भाऊ, नाहीतर मी कधीच खरेदी केली असती गाडी. जेठालाल माझ्या ऑफिसच्या इथे पण पार्किंगचा खूप प्रॉब्लेम आहे. अरे अय्यर, तुझ्या ऑफिसच्या इथे कसला? पूर्ण मुंबईमध्येच हा प्रॉब्लेम आहे भाऊ. पार्किंग साठी जागा मिळतच नाही. लोक ऑफिस मध्ये गाडी घेऊन जातात, पार्किंग साठी जागा शोधतात, गाडी कुठे पार्क करावी, आणि जेव्हा जागा मिळून जाते त्यानंतर लेट ऑफिसला पोहोचतात. मग बॉसचे टोमणे ऐकावी लागतात. मेहता साहेब, एक गोष्ट समजत नाही की तुम्ही लोक बॉसला इतकं का घाबरता? जेठालाल, बॉसचं प्रेशर तुला नाही समजणार. नाही जेठालाल, अय्यर बिलकुल ठीक बोलतोय. तुला नाही समजणार भाऊ. एक नोकरदार माणूस घरी आपल्या बायकोला खुश ठेवो ना ठेवो, बॉसला खुश ठेवणं खूप गरजेचं आहे. एक्झॅक्टली. अँड आय डोंट नो अय्यरच्या जुन्या बॉसला अय्यरशी काय प्रॉब्लेम होता. ते तर अय्यरला इतका त्रास द्यायचे ना, म्हणजे अय्यरच्या सगळ्या मेहनतीचं क्रेडिट ते स्वतः घेऊन जायचे. नाकात दम करून ठेवला होता त्यांनी. येस येस, यासाठी नव्या बॉसवर सुरुवातीलाच इम्प्रेशन मारणं खूप जरुरी आहे. फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. अय्यर भाऊ, तुम्हाला तुमच्या नव्या बॉसवर ते काय इम्प्रेशन जमवायचं आहे ना, तर एक काम करा, त्यांना माझ्या दुकानात घेऊन या. त्यांना जे पण मस्त टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन जे काय खरेदी करायचंय ते आपण देऊन टाकू मोठ्या डिस्काउंट मध्ये. खुश होऊन जातील ते. अरे नाही जेठालाल, काय खुश होऊन जातील? अरे अशी युक्ती वापरली पहिल्या दिवशी तर मामला उलटा पण होईल. कसं म्हणजे? बॉस म्हणतील पहिल्याच दिवशी तुम्ही मला लाच द्यायचा प्रयत्न करताय. हे नाही चालणार भाऊ, वेगळा विचार करावा लागेल. आय डोंट थिंक इतका विचार करण्याची गरज आहे. अय्यर, तू जाताना एक छानसा बुके घेऊन जा त्यांच्यासाठी वेलकम करायला. बस त्याच्याने इम्प्रेस होऊन जातील ते. आय एम प्रेटी शुअर अबाउट इट. वा वा बबिताजी, मस्तच, जबरदस्त आयडिया दिली तुम्ही, जबरदस्त. येस येस बबिता, व्हेरी गुड आयडिया अँड थँक्यू सो मच. यू वेलकम. आणि हो, असंच बॉसच्या समोर रिलॅक्स आणि चिल्ड रहा. ओके? ए, टॅक्सी आली. यू टर्न घेऊन ये, यू टर्न घेऊन ये. अच्छा अय्यर भाऊ, एक गोष्ट सांगा, हे असं टॅक्सीतून जाऊन बॉसवर इम्प्रेशन पडतं का? नक्कीच पडतं जेठालाल, नक्कीच पडतं. समज की बॉसने पाहिलं की तुम्ही टॅक्सीतून आलात तर तो म्हणेल, वा भाऊ, माझा एम्प्लॉई किती कमाल आहे. आता तूच विचार कर ना की तुझ्या दुकानात उद्या बागा टॅक्सी घेऊन आला तर तू किती खुश होशील. इम्प्रेशन पडणार की नाही पडणार? नाही भाऊ, मला तर त्याच्यावर संशय येईल की भाऊ याने काय गडबड केली आहे की हा टॅक्सी मधून फिरतोय. होऊ शकतं तुझ्यासारखा व्यापारी असा विचार करेल जेठालाल, पण शिकलेला बॉस असा विचार करणार नाही. काय म्हणायचंय तुम्हाला? लेट होतोय बाबा, चला लेट होतोय. अरे लेट तर मला होतंय, मी निघतो. अच्छा बबिता, बाय. बाय बाय बाय. ऑल द बेस्ट, ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. ओके अय्यर भाऊ, ऑल द बेस्ट. थँक्यू थँक्यू. टेन्शन घेऊ नका यार, सगळं काही ठीक होईल. हो बॉस, खुश होईल. चला. हा, चल चल. बाय बाय. सी यू. ओके, बाय बाय गाइस. गुड डे टू यू. ओके बबिताजी, ओके. चल बाबा जेठालाल, ऑफिसला जायला लेट होतोय यार. का आज तुमच्याही ऑफिस मध्ये तुमचा नवा बॉस येणार आहे का? अरे बॉस नवा असो जुना, ऑफिसला टायमावर पोहोचावं लागतं भाऊ. मेहता साहेब, या ऑफिस मध्ये या बॉस लोकांची खरंच एवढी हवा असते? अरे विचारू नकोस, यापेक्षा जास्त हवा असते. ही बॉस नावाची जी प्रजाती असते ना, खूप खतरनाक असते. त्यांचा काही भरोसा नसतो, कधी काय विचार करतील, कधी काय बोलतील, आणि यांच्या मूडच्या हिशोबाने ऑफिस मधल्या सगळ्यांचा मूड ठरतो. हे खुश तर सगळे खुश, हे चिंतेत तर सगळे चिंतेत. असं समज बॉस आपल्या घरातून बायकोशी भांडून आलाय ऑफिस मध्ये, तर त्या दिवशी सगळ्यांची हालत खराब. आणि माझ्या ऑफिस मध्ये तर माझ्या बॉसला 2 डोक्यांचा बॉस. 2 डोक्यांचा? हा, कधी काय विचार करतो, कधी काय विचार करतो. रावणाला 10 डोकी होती, याला 2 डोकी. आता बघ ना, तुझ्या मूडचा परिणाम नट्टू काका आणि बागावर होतोच ना भाऊ. नाही भाऊ, नाही नाही, माझ्या केस मध्ये तर त्या 2 डोक्यांचा परिणाम माझ्यावर होतो. कसं? अरे भाऊ, मला तर नेहमी असं वाटतं की मी गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये नोकर आहे आणि ते दोघे माझे मालक आहेत. हो, एक तो अंग्रेजी फाडत राहतो आणि दुसरा आहे तो ज्ञान देत राहतो. थोर माणसं असं सांगून गेली आहेत, थोर माणसं तसं सांगून गेली आहेत. थोर माणसं हे सांगून गेली की ऑफिसला वेळेवर पोचा. बॉस नाराज झाला तर कठीण होऊन जाईल. चला भाऊ चला. ईश्वर करो अय्यरचा बॉस खुश होईल आज. होय. गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. कसे आहेत नवीन बॉस? ही इज गुड. त्यांचा मूड तर हॅपी आहे ना? या तुमचीच वाट बघताय. अच्छा, ओके ओके. Congratulations. Sir, this is for you. Thank you very much. Welcome. May I come in, sir? Oh, come in, come in. Hello, sir. Myself, Krishnan Subramaniam Iyer. Mr. Iyer,
मी तुमचीच वाट बघत होतो. ते सॉरी सर ते काय आहे ना, मुंबईमध्ये ट्रॅफिक खूप असतं त्यामुळे मला यायला लेट झालं. तसं मी ऑफिसला रोज ऑन टाइमच येतो. सॉरी, दिस इज फॉर यू सर. सॉरी सर. वेलकम टू मुंबई. भालो, मिशन भालो. सिट. थँक्यू. सर तसं मी तुमच्याबद्दल खूप काही ऐकलं होतं. आज मुलाखतही झाली. सेम हिअर अय्या. मी पण सगळ्यांकडून तुमच्याबद्दल खूप काय ऐकलंय. यू आर अ ब्रिलियंट सायंटिस्ट. थँक्यू सर. थँक्यू. तुमच्यासारखे लोक माझ्या टीम मध्ये आहेत ना, आय फील व्हेरी प्राऊड. थँक्यू सो मच सर. सर तसं तुम्ही बंगालमध्ये कुठून बिलॉंग करता? पोलीगंज मधून. कलकत्ता पासून 6 किलोमीटर दूर आहे. माझं शिक्षण पण कोलकातामध्ये झालं. तू काय विचारतोयस? तुला रसगुल्ला मागवायचंय का? नाही सर. ते काय आहे की माझी वाईफ सुद्धा बंगालीची आहे. की बोलचे? हा. तू साऊथ इंडियन आणि तुझी वाईफ बंगाली? या आमचं एकदम ऑपोजिट. मी बंगाली आणि माझी वाईफ साऊथ इंडियन. रिअली? इले सोलरिंगे सर. इथे डुबनेला वशी वाचे म्हणजे नक्का पुरंजरे. एवढा शॉक की होलो. मला पण तमिळ येतं. तुला पण बंगाली येत असेल ना? ते भालो ते थोडं कुंजम येत. तुझी वाईफ बंगाली आहे ना, तर मी तुझ्याशी बंगाली मध्ये बोलत जाईन. छान वाटेल. तुम्हाला भेटून खूप छान वाटलं. आता मिस्टर अय्यर, कामाबद्दल बोलूया. ओके सर. ओके. मी इथे काही चेंजेस करेन. ओके सर. पण एक टेन्शन आहे. व्हॉट? एका नव्या प्रोजेक्ट साठी जो खूप वेळ चालणार आहे, त्यासाठी मी तुमची अंदमान निकोबारला ट्रान्सफर करणार आहे. काय? ट्रान्सफर? हो, अंदमान निकोबार. तिथे काय ना, तुला ट्रॅफिकचा पण प्रॉब्लेम येणार नाही सर. ते आज मला ट्रॅफिकचा प्रॉब्लेम झाला, पण तसा मी ऑन टाइम येतो. अंदमान निकोबार मध्ये टाइमावर पोहोच. ओके. एन्जॉय इन अंदमान निकोबार. सर पण सर. नाव गेट बॅक युअर वर्क. अंदमान निकोबार मध्ये टाइमावर पोहोच. ओके. एन्जॉय इन अंदमान निकोबार. सर पण सर. नाव गेट बॅक युअर वर्क. अय्यर, मी मस्करी करत होतो. थँक गॉड सर. मी तर घाबरलो होतो. मस्करी करत होते. हो, मला मस्करी करायला खूप आवडते. सीट. तसं सर, तुमची आता मुंबईमध्ये ट्रान्सफर झाली आहे आणि मुंबई सिटी तुमच्यासाठी एकदम नवं आहे. तर मुंबईत काहीही काम असो, तुम्ही मला नक्की सांगा. आय विल हेल्प यू. हो, काम आहे. महत्वाचं काम आहे. बोला. बरं हे सांग, मुंबईमध्ये चांगलं जेवण कुठे मिळतं? मी इतके रेस्टॉरंट ट्राय केले, पण मजाच नाही आली. एखादं असं रेस्टॉरंट सांग जिथे घरासारखं जेवण मिळेल. हो. ते जर काय आहे की मी जास्त रेस्टॉरंट मध्ये जात नाही, कारण की माझी वाईफ खूप मस्त जेवण बनवते. माझी वाईफ आहे ना, प्रत्येक टाईपचं जेवण खूप टेस्टी आणि खूप मस्त बनवते. मग आम्ही खाऊ की वहिनींच्या हातचं जेवण? का नाही सर. इफ यू डोंट माइंड सर, तुम्ही उद्याच माझ्या घरी डिनरला या ना. खूप भालो. बट प्लीज सर, इट विल बी अन ऑनर टू होस्ट टू यू सर. प्लीज सर, आता आपण सोबत काम करणार तर फॅमिली सारखं रिलेशन तर असायला हवं ना. तू इथे फॅमिली रिलेशन बनवायला आलाय? नो सर, आय डिडंट मीन दॅट. सॉरी. डिनर कॅन्सल. मी टिफिन पण नाही घेऊन येणार. सॉरी सर. सॉरी. मस्करी करत होतो. बस सिट डाऊन. तुम्ही कधी मस्करी करता काही समजून येत नाही. ओके सर, व्हॉट विल यू प्रिफर फॉर डिनर? म्हणजे माझी वाईफ बंगाली, पंजाबी, थाई, मेक्सिकन सर्व जेवण खूप छान बनवते. तुझी वाईफ जर प्रत्येक प्रकारचं जेवण बनवते, तर उद्या मी गुजराती जेवण जेवेन.
काय की मुंबईच्या रेस्टॉरंट मध्ये अहमदाबाद सारखं गुजराती जेवण नाही मिळत. छान ऑथेंटिक गुजराती जेवण खायची खूप इच्छा झालीये. नो प्रॉब्लेम सर, नो प्रॉब्लेम. गुजराती जेवण जेवायचं आहे ना, डन डन होऊन जाईल. त्याचं काय की जेव्हापासून मी अहमदाबाद वरून आलोय ना तेव्हापासून मी ऑथेंटिक गुजराती जेवणच जेवलो नाहीये. आय लव्ह गुजराती फूड. मग फायनल उद्या सुबलक्ष्मी सोबत मी तुझ्या घरी येईन. येस येस, ओके ओके. तुझ्या वाईफला सांग मस्त भालो गुजराती जेवण बनव की मजा येईल. येस येस सर, डन डन. मी तर ऐकलंय मुंबईमध्ये लोक गेस्टला बोलवतात आणि जेवण बाहेरनं मागवतात. काय रे, तू पण माझ्यासाठी जेवण बाहेरनं मागवणार नाही ना? अरे नो 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 सर, आपण घरी बनवलेलं जेवण जेवू. कारण मला ऑथेंटिक गुजराती जेवणच जेवायचंय. घरी बनवलेलं, तुझ्या वाईफच्या हातचं बनवलेलं. येस येस, डन सर, डेफिनेटली. पण सर, तुम्ही माझ्यासोबत मस्करी तर नाही करत आहात ना? पक्का माझ्या घरी जेवण जेवायला येणार ना? हो हो, मी आता सुबलक्ष्मीला व्हिडिओ कॉल करून सांगून टाकतो की उद्या आम्ही तुझ्या घरी डिनरला येतोय म्हणून. हा बोल सुबू. सुबो, मीट माय कलीग मिस्टर कृष्णन अय्यर. வணக்கம் 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 மிஸ்டர் ஐயர். லிங்க எப்படி இருக்க? இங்க நல்லா இருக்க. and you? நல்ல இருக்க. हे बघ सुबू, त्याची वाईफ बंगाली आहे. ओ, पण बेस्ट गुजराती जेवण बनवते. उद्या आपल्याला मिस्टर कृष्णन अय्यरने डिनर साठी इन्व्हाइट केलंय. आम्ही जरूर येऊ, जरूर येऊ. ओ थँक यू नंद्री नंद्री. माय प्लेजर. ओके, डन डन. चल सुबू, फोन ठेवतो. बाय सुबू. बाय मिस्टर अय्यर. मिस्टर अय्यर, आता तरी विश्वास बसला ना की मी मस्करी करत नव्हतो ते? अरे नाही सर, थँक्यू थँक्यू. वहिनींना सांगा ऑथेंटिक गुजराती जेवण बनवा. सांगे ना. एक मिनिट. हा आदित्य बोल. हा थँक्यू. बॉस, माझ्या घरी बबिताच्या हातचं जेवण जेवून हॅपी हॅपी होऊन जाईल. बबिता बबिता, व्हेरी हॅपी. अय्यर, तू इतका खुश का दिसतोयस? अरे आय एम सो हॅपी बबिता, आय एम सो हॅपी. हो, पण काय झालं हे तर सांगशील? हा, वाटतंय की नवीन बॉस खूप छान आहे का? अरे खूप खूप छान माणूस आहे, एक्सलेंट पर्सन. आणि बबिता ते बंगाली आहेत, त्यांचं नाव बॅनर्जी आहे. सी, नो वंडर वॉचिंग. बबिता, तू बिलीव्ह नाही करणार, त्यांची वाईफ तमिलियन आहे. ओ रिअली? हा, बिलकुल आपल्या कॉम्बिनेशन होऊन एकदम उलट. आणि हो, असं वाटतंय की तुझी बॉस सोबत खूप छान ट्युनिंग झाली. सगळी माहिती करून घेतलीस तू. हा, येस येस बबिता, यासाठी मी बॉसला उद्या रात्री डिनरला इन्व्हाइट ही केला आहे. उद्या रात्री ठीक 8:30 वाजता बॉस आपल्या वाईफ सोबत आपल्या इकडे डिनरला येत आहेत. अरे वा, दॅट्स वंडरफुल. यू नो व्हॉट, उद्या मी त्यांच्यासाठी राजेशाही बंगाली डिनर बनवेन. तुझे बॉस खूप खुश होऊन जातील. इल्ले इल्ले बबिता, बंगाली जेवण नाही, बॉसने गुजराती जेवण बनवायला सांगितलंय. गुजराती जेवण बनवायचंय? हो बबिता, गुजराती जेवण त्यांचं फेवरेट आहे आणि तुझ्या हाताचं बनवलेलं गुजराती जेवण जेवायचं आहे. माझ्या हातचं गुजराती जेवण? येस बबिता, तुझ्या हातचं बनवलेलं जेवण जेवायचं आहे त्यांना. पण अय्यर, मला तर गुजराती जेवण बनवायला येतच नाही. मी कधीच बनवलं नाहीये. काय बबिता, तू पण त्या दिवशी जेठालालच्या घरी बनवलं तर होतच. अय्यर, पण ते तर फक्त मटर पनीर, जिरा राईस, दाल फ्राय हे सगळं बनवलं होतं. गुजराती जेवण नव्हतं ते. ओ बबिता, हा तर आता प्रॉब्लेम झाला. मी तर बॉसला सांगितलं की तू तऱ्हेचे छान जेवण बनवतेस आणि बॉस खूप एक्साइटेड झाला. बबिता प्लीज, तू कुठली तरी गुजराती डिश बनव ना प्लीज. अरे अय्यर, मी असं कसं काही पण बनवू? त्यात काही गडबड झाली तर? अरे नाही बबिता, असं झालं तर त्यानं वाटेल मी खोटं बोललो आणि मी फसून जाईन. पण तू बॉस साठी जेवण नाही बनवलंस तर बॉसला खूप वाईट वाटेल. आता मी त्यांना काय तोंड दाखवणार? खूप प्रॉब्लेम झाला. बट यू नो व्हॉट अय्यर, तू काहीही कमिट करायच्या आधी मला एकदा फोन करायला हवा होतास ना. बबिता, आपल्याकडे पूर्ण 1 दिवस आहे आणि मला पूर्ण कॉन्फिडन्स आहे की तू एका दिवसात कुठली ना कुठली गुजराती डिश बनवणं शिकून घेशील. इट्स नॉट दॅट इझी अय्यर. असं कसं शिकता येईल मला? दया बहिणी इथे असत्या तर त्यांनी काहीतरी मला शिकवलं असतं. अरे बबिता,
दया वहिनी इथे नाही म्हणून काय झालं, तरी पण तू त्यांना फोन तर करू शकतेस ना. फोनवर त्या तुला एखाद्या छान गुजराती डिशची रेसिपी पटापट सांगून टाकतील. तू त्या रेकॉर्ड करून घे आणि नंतर ऐकत मस्त आरामात बनवून टाक. हो, आपण दया बहिणींना फोन करूया. दया वहिनीला फोन लाव, त्यांच्याकडे एखादी रेसिपीची आयडिया नक्की असेल. बॉस खुश होऊन जातील. हा इथे लाव लाव लाव. दया वहिनी आपले काम करणार. फोन लागत नाहीये त्यांचा. परत ट्राय कर. ओ गॉड, दया बहिणीचा फोनच लागत नाहीये. एक काम करते, मी जेठाजींना फोन करते. कदाचित ते असं कोणाला तरी ओळखत असतील जो आपली मदत करू शकेल यात. अरे नको नको बबिता, तू जेठालालला यात नको घेऊच. तो काही नवा प्रॉब्लेम क्रिएट करून टाकेल. अय्यर, बबिता, माझ्या म्हणण्याचा अर्थ हा आहे की जेठालाल जेवण खाण्यात चॅम्पियन आहे, जेवण बनवण्यात नाही. त्याला तर काही सुद्धा येत नसेल. उलट तो आपल्याला असा तसा ऍडवाइस देऊन प्रॉब्लेम क्रिएट करून टाकेल. मी तर म्हणेन या मॅटर मध्ये जेठालालची हेल्प न घेणं हेच चांगलं. यु नो व्हॉट, मी जेठाजींना फोन करते. कदाचित त्यांच्याकडे दया बहिणींचा दुसरा नंबर असेल. बबिताजींचा फोन. हा बोला बोला बबिताजी. जेठालाल मी बोलतोय. मी कोण? तू माझा आवाज नाही ओळखलास? मी अय्यर बोलतोय. ओ अय्यर भाऊ, हा बोला बोला बोला. मला दया वहिनींची बोलायचं आहे, पण त्यांचा फोन नाही लागत. का दयाकडे काय काम आहे? आहे काही काम. दया वहिनी कुठे आहे ते सांग ना. अहमदाबाद. नाही, अहमदाबाद गेले आहेत ते तर माहित आहे, पण अहमदाबादच्या बाहेर कुठल्या अशा ठिकाणी गेले आहेत का जिथे नेटवर्कचा प्रॉब्लेम आहे? जेठालाल, मी कधीपासून फोन लावतोय दया वहिनीला, पण दया वहिनींचा फोन लागत नाहीये. माहित नाही, ती तर काय आपल्या आई सोबत सर्व तीर्थस्थानावर इथे तिथे फिरत असते. तर आज कदाचित एखाद्या गुहेत दर्शन करायला गेली असेल जिथे नेटवर्क नसेल, असं होऊ शकतं. मग त्यांना अर्जंट कॉन्टॅक्ट करायचा असेल तर कसं करू शकतो? नाही काय काय काम काय आहे दयाकडे? जेठालाल, असं काही खास काम नाहीये. अरे आता तुम्ही म्हणालात अर्जंट कॉन्टॅक्ट करायचं असेल तर कुठे करू शकतो? जर खास काम नाहीये तर अर्जंट कॉन्टॅक्ट का करायचंय? अरे अशी काय गोष्ट आहे जी तुम्ही फक्त दयाला सांगू शकता, मला नाही? नाही जेठालाल, असं नाहीये. अरे मग सांगत का नाही? सांगा ना, होऊ शकतं की मी तुमची मदत करू शकेन. नाही जेठालाल, यात तू काही करू शकत नाही. अरे कशात काय, काही सांगा तर खरं. नाही सोड, बाय बाय, फोन ठेवतो. अरे ठेवून दिला फोन. हा बोल जेठालाल. काय बोल भाऊ, माझ्या उत्सुकतेला शिगेला पोहोचवून तुम्ही फोन ठेवून देता. आता जोपर्यंत तुम्ही मला सांगणार नाही की दयाकडे काय काम आहे, रात्रभर मला झोप नाही येणार. अरे जेठालाल, डोंट वरी, इतकं सिरियस नाहीये. ते काय आहे की माझा एक सायंटिस्ट मित्र अहमदाबादला फिरायला गेलाय. त्याला बांधणीची साडी हवी होती, तर त्याला माहिती हवी होती की बेस्ट बांधणीची साडी कुठे मिळते. यासाठी मी फोन केला. तुमच्या मित्राला सांगा, अहमदाबाद शहर मध्ये चालता चालता कुणाही अहमदाबादी लेडीजला विचारलं ना तर कोणी लेडीज सांगून देईल की भाऊ बेस्ट बांधणी कुठे मिळते. अच्छा ठीक आहे. थँक्यू हा जेठालाल. ओके. हा, एवढ्याशा गोष्टीसाठी फुकट वेळ घालवला. हो बापूजी. अरे कोणाशी बोलत होतास? अरे त्या अय्यर भाऊंचा फोन आला होता. अच्छा, काय बोलला? नाही, त्यांचं दयाकडे काम होतं. ते म्हणत होते की त्यांचा कोणी मित्र आहे, तो अहमदाबाद फिरायला गेलाय, तर त्यांच्या मित्राला हे जाणून घ्यायचंय की अहमदाबाद मध्ये बेस्ट बांधणीची साडी कुठे मिळते. तर दयाला फोन करत होते, पण बोलत होते की फोन लागत नाहीये, तर कसं अर्जंट कॉन्टॅक्ट करू शकतात. तर मी बोललो, बाबा आता मी पण त्याच्यात काय करू शकत नाही. मी पण कधी कधी फोन करतो, नाही लागत. कविता, आजकाल तर नेटवर खूप साऱ्या रेसिपीचे व्हिडिओ अवेलेबल आहेत. मग गुजराती डिशचा असेलच. तू ते सगळं बघून जेवण बनवणं शिकून घे. अय्यर, लेट मी ट्राय. कविता, कसंही करून आपल्याला हे करावंच लागेल. तो बॉस इम्प्रेस झाला तर माझं प्रमोशन पक्क. ठीक आहे, स्पेशल गुजराती डिश शोधते. उंधियो. लेट्स सी आता हे कसं बनवतात. यात किती सारे आयटम्स टाकतात. हे तर खूपच कन्फ्युजिंग आहे हा फॉलो करणं. बबिता,
ते गुजराती कढी आणि खिचडी ती रेसिपी खूप इझी आहे. तू ती चेक कर, ते चांगलं होईल. धिस लुक्स ओके. पण यात हे दुसऱ्याच कुठल्या पद्धतीने? हे बघ बबिता, मी कुठलीही रिस्क नाही घेऊ शकत. अय्यर, नेटवर तर गुजराती डिशेसच्या किती साऱ्या रेसिपीज आहेत आणि प्रत्येक डिशच्या किती वेगवेगळ्या पद्धती आहेत बनवण्याच्या. मला तर हे समजत नाहीये की मी कुठली फॉलो करू. दिस इज नॉट अ गुड आयडिया. काहीही गडबड होऊ शकते. तर मग तू हे व्हिडिओतून शिकणं बंद कर, कॅन्सल कर याला. मग आपण काय करायचं? एखाद्या गुजराती रेस्टॉरंट मध्ये एन्क्वायरी करूया? नाही बबिता, बॉसला घरचं जेवण जेवायचं आहे. अय्यर, मग आपल्याला काहीतरी करावंच लागेल ना. आपण असं काहीतरी करूया का की तुझे बॉस समोरूनच गुजराती जेवण जेवायला नाही म्हणतील आणि बंगाली आणि साऊथ इंडियन जेवण जेवणासाठी तयार होतील. मग आपला प्रॉब्लेम पण सॉल्व्ह होईल ना. अय्यो सुबू, इट इज व्हेरी कमांडेबल. बंगाली असूनही मिसेस अय्यरनं गुजराती जेवण बनवायला येतं. खूपच कमेंडेबल. तुला पण हे शिकायला हवं. अय्यो. अरे एक सेकंड घे, अय्यरचाच फोन आला. हॅलो, गुड इव्हिनिंग सर. गुड इव्हिनिंग अय्यर. मी माझ्या वाईफ सोबत तुझ्याबद्दलच बोलत होतो. माझ्याबद्दल? उद्या तुझ्याकडे प्रोग्रामला यायचं ना, तर तेच डिस्कशन चाललं होतं. अच्छा सर, मी पण ते उद्याच्या प्रोग्राम विषयी तुम्हाला काही सांगणार होतो. हो, बोल बोल. सर, मी काय म्हणतो की उद्याच्या जेवणात आपण डिश काही चेंज केली तर, म्हणजे गुजराती डिशच्या ऐवजी दुसरी काही डिश ठेवली तर. कारण सर, मी विचार करत होतो की बबिता ना साऊथ इंडियन डिशेस आहेत ना, रसम भात, ते ती खूप छान बनवते. तर मी विचार केला की तुम्ही पहिल्यांदा माझ्या घरी येत आहे, तर तुम्हाला रसम भात खाऊ घालू. सॉरी अय्यर, ते काय आहे की मी माझ्या वाईफच्या हातचा रस्सम भात खाऊन खाऊन पकलो आहे. तर उद्या मला काही स्पेशल खायचंय. तुम्हाला जर स्पेशल खावंसं वाटतंय ना, मग बबिता ना बंगाली डिश आहे ना शुक्तो लुची, ती खूप स्पेशल, खूप टेस्टी बनवते. तुम्ही बबिताच्या हातचं शुक्तो लुची खाल ना, तर एकदम स्पेशल फील कराल. येस अय्यर, शुक्तो आणि लुची स्पेशल पेक्षाही स्पेशल आहे. तर सर मग मी हे शुक्तो आणि लुची फायनल समजू? नाही अय्यर, शुक्तो आणि लुची माझी मम्मी खूप छान बनवते आणि लहानपणी आमच्या घरी रोज बनवलं जायचं. आणि खरं सांगू का, उद्या मला बंगाली खाणं खायची अजिबात इच्छा नाहीये. सुभलक्ष्मी पण गुजराती जेवण जेवायला खूप एक्साइटेड आहे. तू असं कर की गुजराती जेवणच फायनल कर. सर, मी काय बोलतो की गुजराती डिशेस मध्ये खूप ऑइल असतं आणि जेवण पण खूप गोड असतं. ऑइली आणि गोड जेवण हेल्थ साठी चांगलं नसतं. तर मी सर विचार करत होतो तुम्हाला असं टेस्टी आणि हेल्दी फूड खाऊ घालू की जे तुमच्या हेल्थ साठी चांगलं असेल. तुझं बोलणं अगदी बरोबर आहे अय्यर, पण थोडं ऑइल हेल्थ साठी पण गरजेचं असतं आणि गोड खाऊन मूड पण चांगला होतो. तू माझ्या हेल्थची चिंता करू नकोस. उद्या डिनर साठी गुजराती जेवणच ठेव. ओके ओके ओके, गुड नाईट. ओके ओके, गुड नाईट गुड नाईट. बबिता, आता काय करायचं? अय्यर, इतकी सोपी आयडिया आपल्याला आधी का नाही सुचली? काय? अय्यर, ही गोकुधाम सोसायटी आहे. सगळ्या प्रॉब्लेमची सोल्युशन्स इथेच मिळतात. दया बहिणी नाहीये, इट्स ओके, पण कुणाला तरी येतच असेल ना गुजराती जेवण बनवायला. हो. वा 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 वा, क्या बात आहे माधवी, क्या बात आहे. एकदम मस्त वाटतंय. मस्त वाटणारच ना. मालिश कोण करताय? हा, बरोबर आहे बरोबर आहे. खरंच माधवी, तुझ्या हातांमध्ये जादू आहे, जादू. काही जादू वगैरे नाहीये. तुम्हाला सवय आहे ना पूर्ण दुनियेचं ओझं स्वतःच्या खांद्यावर उचलायची. हे जे खांदे आहेत ना तुमचे ते थकले. मी मसाज करते ना, मग बरं वाटतंय तुम्हाला. हो ना, असं खाली वाका ना जरा. वा 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 वा, क्या बात है. वा 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 वा. बस 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 बस. माधवी, कुठे तुझे हात? माहित नव्हते की या नाजूक आणि कोमल हातांच्या मागे एक हातोडा लपलाय. असं वाटतंय तुझ्या या हातांचं चुंबन घ्यावं.
या या ना या. नाही नाही आम्ही नंतर येतो. सॉरी फॉर इंटरप्शन. या 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 या. या ना. Sure. या म्हणजे काय. Okay. या, काय या. नाही ते थोडस असंच जरा मसाज करत होती हा माधवी. फक्त तेच चालू होतं बाकी काही नाही. It's okay. बोला बोला. माधवी बहिणी, आमचं तुमच्याकडे एक काम आहे. हा बोला ना. तुम्हाला गुजराती जेवण बनवता येतं का? अगं बाई गुजराती जेवण. ते काय ना, उद्या अय्यरचे बॉस आपल्या वाईफ सोबत आमच्याकडे डिनर साठी येणार आहेत आणि त्यांना गुजराती फूड खायचं आहे. आणि तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस बनवता तर तुम्हाला येतच असेल ना. कमाल आहे नाही अय्यर, तुझा बॉस तुझ्या घरी येऊन गुजराती जेवण जेवायचं म्हणतोय. हो आणि ते Yes. सुद्धा ऑथेंटिक गुजराती फूड. मी बॉसला म्हटलं की आम्ही साऊथ इंडियन किंवा बंगाली डिश बनवतो, पण बॉसने म्हटलं मला ऑथेंटिक गुजराती फूडच खायचं आहे. ओ अच्छा अच्छा असं आहे तर आता काही अडचण नाही. माधवीचा फर्स्ट क्लास कुक, ती बनवतील ना गुजराती जेवण. हो काय काय आहे आजकाल खाण्यामध्ये इतकी सगळी व्हरायटी आहे ना. आता मराठीच बघा ना, मराठी जेवणात सुद्धा इतकी व्हरायटी आहे ना जी मला अजून शिकायची बाकीच आहे. आणि त्यात तर मग ती गुजराती जेवणाची गोष्टच दूर राहिली हो. आणि काय आहे गुजराती जेवण मी बनवून तर देईन, पण त्याच्यात ना तो असं मराठी टच येईल ना. नाही हो ते तर आहे. मग ते गुजराती मध्ये मराठी असं बरोबर नाही लागणार ना, असं विचित्र मिक्स होऊन जाईल सगळं. मी काय म्हणते, रोशन वहिनींना विचारा ना, त्या पारशी आहेत ना, आणि पारशी आणि गुजराती खूप जवळ आहेत ना, मग त्यांना गुजराती जेवण बनवायला येतच असेल नाही का. हो वा वा वा, गुड आयडिया. आम्ही रोशन वहिनींना विचारतो. ओहो काय कमाल आहे, किती सुंदर आहे यार. ओए रोशन डार्लिंग, ओ मेरी हिरिये, ओ मेरी मखणीये, मेरी सोनीये. ओ बघ तुझा रोशन तुझ्यासाठी काय घेऊन आलाय. काय झालं बाबा. अरे वा શું વાત છે રોશન, બહુ ખૂબસૂરત ડ્રેસ છે. आहे की नाही सुंदर, अगदी तुझ्यासारखा. સાચે मुच्ची. सॉरी. अरे अय्यर, बबिताजी या या या. अरे सॉरी, तू हा लेडीज ड्रेस ट्राय का करतोय सर? हा? ओय नाही नाही अय्यर, हा तर मी माझ्या रोशन डार्लिंग साठी घेऊन आलोय. दॅट्स व्हेरी स्वीट ऑफ यू. ओ थँक्यू बबिताजी. अय्यर बबिताजी, ओय बोला काय काम आहे. ओय रोशन सिंग सोडी हजर आहे जी. सोडी, मला जी हेल्प हवी आहे ना त्यात तू मला हेल्प नाही करू शकत. ओय असं कुठलं काम आहे यारा जे रोशन सिंग सोडी करू शकत नाही. हा रोशन, अशा खूप साऱ्या गोष्टी आहेत ज्यामध्ये तू मदत नाही करू शकत. हो. ओय एक काम तर सांग जे रोशन सिंग सोडी नाही करू शकत. मटार सोलून दाखव. ओय सोनी, तुला एवढा ब्युटिफुल ड्रेस आवडला नाही, छान आहे. तरी तू मला मटार सोलायला सांगतेस यार. रोशन, ड्रेस तर खूप सुंदर आहे, पण आता मला मटर पनीर बनवायचंय, तर थोडे मटार सोलून दे ना. ओय ठीक आहे सोनिये, ओय तुझ्या मटर पनीर बनवण्यासाठी ओय रोशन आणि रोशनच्या प्रेमासाठी मटर पण सोलून देतो. मी मटर सोलतो, तू यांचा मॅटर बघ. ओके तू बस. येस. हा बोल ना बबिता, શું કામ છે? रोशन वहिनी, तुम्हाला गुजराती जेवण बनवता येतं का? हो, मला गट्ट्याची भाजी बनवता येते. ओय रोशन माय डार्लिंग, ओय तू पण खूप भोळी आहेस यार. ओय गट्ट्याची भाजी गुजराती नाही राजस्थानी डिश आहे यार. अच्छा, मी एकदा गुजरात मध्ये खाल्ली होती तर मला वाटलं गुजराती डिश आहे. सॉरी, मला गुजराती जेवण बनवता नाही येत. ओके ओके. पण हो, तुम्ही एक काम करू शकता, कोमल बहिणींना विचारू शकता. हाती भाऊजींना खाण्याची खूप आवड आहे, त्यांना तर नक्कीच येत असेल. करेक्ट आहे जी. अरे हो, त्यांना येतच असेल. दॅट्स द बेटर आयडिया ना. आम्ही जाऊन कोमल वहिनींना विचारतो. हा काहीही मदतीची गरज असेल तर प्लीज फोन करा. ओके ओके ओके. थँक्यू थँक्यू. बाय बाय बाय, टेक केअर. कोमल वहिनी, तुम्हाला गुजराती जेवण बनवता येतं का? हो, ती 3 अक्षरवाली डिश आहे ना, ती उंधियो. नाही नाही मग ठेपला. नाही नाही. कोमल लवकर आठव ना, नाहीतर हे लोक अशा टेस्टी टेस्टी डिशेसची नावं घेतील ना तर मला परत भूक लागेल. खांडवी. खांडवी तर बनवू शकते मी ठीक ठाक. नाही नाही कोमल, खांडवी तर तू माइंड ब्लोइंग बनवतेस. थँक्यू हंस. कोमल वहिनी, ते खांडवी तर नाश्त्याचा आयटम आहे ना. ऍक्च्युली आम्हाला डिनर साठी प्रॉपर गुजराती जेवण बनवायचं आहे. सॉरी बबिता, मला तर प्रॉपर गुजराती डिशेस बनवायला नाही येत. आय डोंट हॅव नॉलेज. पण हा, अवधी आणि चायनीज डिशेस मी बनवू शकते. नाही कोमल वहिनी, आम्हाला ते टिपिकल ऑथेंटिक गुजराती जेवणच बनवायचं. मग बबिता, तू एक काम कर ना, अंजली वहिनींना विचार. अगदी बरोबर आहे. अंजली वहिनी तर मसालेदार जेवण अवॉइड करतात.
मग त्यांना कसं बनवता येत असेल? अय्यर त्यांना मसालेदार पदार्थांचं पूर्ण नॉलेज आहे म्हणून ते अवॉइड करतात. मग एक काम करूया, अंजली बहिणींना जाऊन विचारूया.